नमस्कार. स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्तीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण बघणार आहोत स्वामी समर्थांच्या अशा एका भक्ताची माहिती, जो धर्माने तर मुसलमान होता, पण त्यांची स्वामींवर खूप प्रगाढ अशी भक्ती होती. मैदरकी गावात स्वामी समर्थांचा एक मुसलमान परमभक्त होता. तो सरकारी नोकरीत नोकरीला होता. तुरुंगात कैद्यांची देखरेख करण्याचं काम त्याच्याकडे होतं. या मुसलमान स्वामी भक्ताची स्वामींवर विलक्षण श्रद्धा होती. स्वामींचे अखंड नामस्मरण घेत तो निष्कामपणे आपले कर्म करत असे. त्याचं हे स्वामी प्रेम त्याच्या घरच्यांना आवडायचं नाही. यावर उपाय म्हणून तो जास्तीत जास्त वेळ कामाच्या इथे व्यतीत करायचा आणि काम करता करता स्वामींचं नामस्मरण करायचा. एकदा अशाच संध्याकाळी तो नामस्मरणात गुंतलेला असताना तुरुंगातून काही कैदी परत आणायचं काम त्याच्याकडे होतं. इतक्यात एक कैदी नजर चुकवून पळून गेला आणि तुरुंगाच्या खंदकामध्ये लपून बसला. रात्रीचा फायदा घेऊन खंदकातून बाहेर पळून द्यायचा त्याचा विचार होता. तुरुंगात आल्यानंतर जमादाराने सगळ्या कैद्यांची मोजणी केली, पण त्याला एक कैदी कमी आढळला. जमादार मनातून पार घाबरून गेला. इतके वर्ष आपण प्रामाणिकपणे सेवा केली आणि आता ही सेवा करताना कशी हयगय झाली, यामुळे तो स्वामींच्या नावाचा दावा करू लागला. स्वामींना मनोमन त्यांनी प्रार्थना केली की स्वामी मला याच्यातून बाहेर काढा. तो स्वामींना म्हणाला, स्वामी, एक कैदी तुरुंगातून पळून गेला आहे आणि तो कैदी सापडला तर माझ्यावर येणारं एक मोठं संकट टळेल. हा कैदी मिळाला तर मी नोकरीचा राजीनामा देईन आणि तुमची सेवा करीन. तुमच्या ऋणात कायम राहील. हा मुसलमान जमादार रात्रभर कैद्याचा शोध घेत होता, परंतु त्याला काही शोध लागला नाही. अखंड नामस्मरण तर चालूच होतं. पहाटे त्याचा डोळा लागला. हा मुसलमान जमादार रात्रभर कैद्याचा शोध घेत होता, परंतु त्याला शोध काही लागला नाही. जमादार हैराण झाला आणि त्याने स्वामींचे नामस्मरण हे चालूच ठेवलं होतं एकीकडे. पहाटे त्याचा डोळा लागला. स्वामींनी स्वप्नात दृष्टांत दिला. तेव्हा स्वप्नात जमादार सुखावला. इतक्यात एक स्वार आला आणि जमादाराला उठवत म्हणाला, हा घे कैदी. इथेच खंदकात लपून बसला होता. जमादाराला परमानंद झाला. जमादाराने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला आणि तो स्वार म्हणजे अप्रत्यक्षरित्या स्वामीच होते. स्वामींनी आपल्या परमभक्ताचे असे रक्षण केले. तो मुसलमान जमादार मामलेदाराकडे गेला आणि रात्री झालेली सगळी हकीकत त्यांनी मामलेदाराला सांगितली आणि आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. हे सर्व ऐकून त्या मामलेदाराला वाटले, खरी हकीकत काय आहे हे त्या कैद्याकडून जाणून घेऊ. यासाठी तो कैद्याकडे गेला आणि तेव्हा कैद्याला विचारले असता कैदी म्हणाला, मी रात्री खंदकात लपून बसलो होतो. काळोखाचा फायदा घेऊन मी पळून जाणार होतो. मी जिथे लपून बसलो होतो तिथे एक घोडेस्वार आला आणि तो माझ्या भोवती घिरट्या घालत होता. त्याच्या डोळ्यात एक प्रकारची जरब होती. तो माझ्याकडे रोखून बघत होता. त्यावेळी माझ्या लक्षात आले की तो स्वार अत्यंत तेजस्वी, त्याच्या भोवती प्रकाश पडलेला होता. त्यामुळे मला पळून जाता काही येईना. पहाटे त्याने मला हाक मारली आणि तेव्हा मी घाबरून गेलो. घाबरून गेल्यामुळे मी खंदकाच्या बाहेर आलो. त्याने मला ओढत ओढत जमादाराच्या पुढे. मामलेदाराच्या लक्षात आले, हा मुसलमान जमादार जे बोलतोय ते सत्य आहे. त्याने तात्काळ मुसलमान जमादाराचा राजीनामा स्वीकारला. पुढे जमादाराने प्रपंचाचा त्याग केला. स्वामी सेवेत तो रुजू झाला. थेट अक्कलकोटला जाऊन त्याने स्वामींची भेट घेतली. स्वामींनी चोळप्पाला सांगितले की याला 2 वेळ जेवण देत जा. स्वामींभोवती हा मुसलमान जमादार सारखा घुटमळतोय हे बघून चोळप्पांना राग आला. चोळप्पांनी काही दिवस त्याला जेवण दिलं, पण नंतर त्यांनी त्याला जेवण दिलं नाही. स्वामींच्या हे लक्षात आलं आणि स्वामींनी चोळप्पांना विचारलं, तुम्ही असं का केलं? चोळप्पांनी आपला उद्देश सांगितला. स्वामी, तुमच्याभोवती हा मुसलमान जमादार आहे, त्यामुळे मला काहीसं असुरक्षित वाटतं. तुमची त्याच्यावर कृपादृष्टी आहे, पण तो तुमचा अगदी खास तर होणार नाही ना, या ईर्षेपोटी मी त्याला जेवण दिलं नाही. स्वामींनी त्या मुसलमान जमादाराला आपल्या पादुका दिल्या आणि त्या पादुका घेऊन मुसलमान जमादार आपल्या गावी गेला. त्याने त्या पादुकांचं पूजन केलं आणि या पादुकांच्या दर्शनाला लोकांची रीघ लागली. म्हणतात ना, देवाला धर्म, जात, पंथ, वर्ण हे काहीच कळत नाही. देवाला कळतं ती फक्त तुमच्या मनात असलेली त्याच्याविषयीची श्रद्धा. स्वामींची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंटद्वारे सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टींसाठी तुम्ही आमच्या पुणेरी व्यक्ती या मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.